सायकोलॉजी म्हटलं ना, की आपल्याकडे खूप डीप, डार्क, हं, हॉरर असं काहीतरी हं, डोळ्यासमोर येतं. हं, सो त्याचं कारण मी तुला सांगते. कारण एक पाश्चात्य प्रतिमा या विषयाची आपल्यासमोर मांडली गेली आहे. म्हणजे हं. सिगमंड फ्रॉइड असेल, कार्ल युंग ओके. असेल किंवा त्याच्यानंतर पण जे मॉडर्न सायको अनालिसिस हं, ज्यांनी याच्यामध्ये योगदान दिलंय, हं, त्या सगळ्यांनी ते वर्ल्ड वॉरच्या पार्श्वभूमीवरचे सगळे ते आपण म्हणूयात, की ते रिसर्चर्स होते. तर त्याच्यामुळे काय झालं, वर्ल्ड वॉर वॉज व्हेरी डार्क आणि त्याच्यामध्ये हानी होती, मर्डर्स होते. त्याच्यामध्ये काय नव्हतं, जे डार्क आहे ह्युमन हिस्ट्रीमध्ये. हं, सो त्या पार्श्वभूमीवर तयार झाल्यामुळे सायकॉलॉजीमध्ये असं समजलं जातं, की फक्त डार्क गोष्टींचा अभ्यास हं, किंवा आपले जे डिझायर्स किंवा सोशली जे एक्सेप्टेड नाहीये या हं, आपल्या मनातल्या इच्छा, हं, हे सगळं म्हणजे सायकॉलॉजी. पण हं, तुला मी गंमत सांगते, आपल्या भारतामध्ये म्हणजे ईस्टर्न सायकॉलॉजी जर तुम्ही पाहिली, तर त्याची इतकी पॉझिटिव्ह साइड आहे, की फक्त दुःख नाही, तर हं. आनंद कसा घेता येईल